गुड मॉर्निंग सगळ्यांना. आज काय नाही, आज देऊसाठी पराठा बनवला होता टिफिनसाठी आणि तयारी झाली होती. ती शाळेत जायला निघाली होती. आज राजेश घरी होता म्हणून तो घरी असल्यावरती मला आराम असतो आणि मग देऊला शाळेत सोडायला गेला होता. दोघांना बाय केलं, त्याच्यानंतर घरी आले. नंतर राजेश येताना नाश्ता घेऊन आला होता. आता ते इडली वड्याकडे बघून बघून ना इरिटेट व्हायला लागलं आहे. आणि मग नंतर चहा आणि खारी खात होतो आम्ही. आणि मग त्याच्यानंतर आम्ही स्टेशनला जायला निघालो दुपारी. आज राजेशला थोडं जायचं होतं लवकर. मी तुम्हाला नंतर सांगेन की आज राजेश लवकर का चालला होता. थोडं काम होतं म्हणून. ते काय काम होतं ते नंतर सांगेन मी तुम्हाला. आणि रस्त्यात असंच मागे पुढे जसं काय ट्रॅफिक लागल्यासारखं, मागे स्कूल बस, पुढे स्कूल बस, रिक्षा, त्या बाजूला स्कूल बस. नंतर स्वामींच्या दर्शनाला गेलो. मठ बंद असतो दुपारी, पण ते एक सवय झाली आहे तर लांबूनच माऊलीचं दर्शन घेतलं आणि स्टेशनला जायला निघालो. राजेशला असंच भूक लागली होती म्हणून मेरवान्समध्ये गेलो होतो. तर मग घेतलं होतं असंच पॅटीस वगैरे खायला आणि त्याच्यानंतर मग स्टेशनला सोडलं, बाय केला त्याला आणि मग नंतर मी घरी यायला निघाले. मला ॲक्च्युली माझं स्कूटरचं जे बॅक रेस्ट आहे ते खराब झालं होतं, पण त्याचं कामच होईना. मग नंतर देऊला आणायला गेली, त्याच्यात बराच वेळ गेला माझा स्कूटरमध्ये. नंतर असंच आमची रेवती भेटली आणि केक हाऊस आहे इथे माऊली चौकमध्ये, मग तिथे गेलो होतो. देवने पेस्ट्री खाल्ली. त्याच्यानंतर मग घरी आलो आम्ही. आज खूप थकल्यासारखं वाटत होतं इकडून तिकडे जाऊन. नंतर मग आज जेवणाला सिम्पलच आमटी भात आणि त्या दिवशीची कोबीची वडी होती ती आणि पापड होता. आणि नंतर आमच्या बाबूची अशीच मस्ती चालू होती. आता टायमिंग चेंज झाला आहे परत आमचा. रात्री 1 वाजता उठली आता आणि चालू आहे खेळणं. तिच्यासोबत वेळ कसा जातो कळतच नाही. आणि आता आपण भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. एन्जॉय करा तिचं हसणं, खेळणं, खिदळणं, गोंडुली माझी. बाय बाय, भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये.